स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. उत्कृष्टता ही सातत्यपूर्ण परिश्रमाचे फलित असते हे त्यांनी सिद्ध केले. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना आजपर्यंत 20 पेक्षा अधिक पुरस्कार पदकांनी सन्मान करण्यात आले आहे. त्यांचे शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालय BG पुणे येथे झाले आहे. त्यानंतर संगीत विषयात पदवी प्राप्त करून त्या सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. अभ्यास आणि कलात्मकतेची प्रभावी सांगड घालत आहेत. प्रभावी नेतृत्व मार्गदर्शिका आणि परिणामकारक प्रणाली उभारणाऱ्या उद्योजिका म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण कार्याचा गौरव म्हणून त्यांना आज नारी शक्ती पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. तीच सावित्री जिला ज्योतिबा प्रेमानं साऊ म्हणायचे, ती सावित्री, ती साऊ जी दीपस्तंभासारखी आजही आपल्याला प्रकाशमान करते, आजही आपल्याला प्रकाशमान करते. आपल्याला माहितच असेल युनेस्कोची प्रत्येक वर्षीची थीम असते. या वर्षाची थीम आहे त्यांची जस्टिस, राईट, जस्टिस आणि ऍक्शन म्हणजे हक्क, न्याय आणि कृती. ही जी थीम आहे ती अतिशय योग्य थीम 2026 युनेस्कोने ठेवलेली आहे. लक्षात ठेवा, माझ्या सर्व मैत्रिणींनाच मी सांगते, सर्व लहान मुली, मोठ्या महिला सर्वांना सांगते, उत्कृष्ट स्वच्छताचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे प्रत्येक तळागाळातील लोकांना मदत करणे ही जी त्यांची वृत्ती आहे ती खूप अतुलनीय आहे. म्हणजे जी त्यांची तळमळ आहे, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घटकाला पुढे घेऊन जाणे, प्रत्येक लोकांचं मतपरिवर्तन करणे, त्यांना एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी प्रेरित करणे. डू नॉट स्टॉप थिंकिंग युअर लाईफ एज अन ॲडव्हेंचर. Remember, you have no security unless you can live bravely, imaginatively, excitingly, unless you can choose challenge instead of competence. म्हणजे महिलेनेच एका दुसऱ्या महिलेसोबत कॉम्पिटिशन करणे योग्य नव्हे. कॉम्पिटिशन आणि चॅलेंज करायचं असेल तर स्वतःला करा आणि स्वयंप्रकाशित व्हा. हे मला या ठिकाणी असं आवर्जून सांगावं असं वाटतं. शेवटी जाता जाता आज महिला दिन आहे. प्रत्येक महिलेसाठी हे शब्द आहेत. असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी त्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती, कवे तांबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटाची मगठ्यानं काव न सांगा, संकटाची मगठ्यानं काव न सांगा, आता 72 नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. आणि शेवटची पंक्ती, करुणी जावे असेही काही, करुणी जावे असेही काही, दुनियामधून जाताना गहिवर यावा जगात साऱ्या, निरोप अखेरचा देताना. स्वर कठोरता काळाचाही क्षण भरवावा कातर कातर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. मी पुनश्च एकदा आपल्या विभागाचे, आपल्या प्रभागाचे नगरसेवक सन्माननीय अनिल दादा टिंगरे यांच्या सर्व महिलांच्या वतीने आणि सर्व उपस्थितांच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आणि आपल्या सर्वांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. माझं नाव सबुरी रवींद्र पवार. आज मला आमच्या प्रभाग क्रमांक 1चा आदर्श युवा नारी शक्ती पुरस्कार याने गौरविण्यात आले. याबद्दल मी आमच्या प्रभाग क्रमांक 1चे कार्यक्षम नगरसेवक सन्माननीय आदरणीय अनिलदादा टिंगरे यांचे मी खूप आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांनी मला पात्र समजलं आणि हा पुरस्कार त्यांनी मला प्रदान केला. पुनश्च एकदा सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद.